नमस्कार प्रेमळ भक्तांनो, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण एक सुंदर असा अनुभव बघणार आहे। हा अनुभव ऐकताना प्रत्येकाच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण आणि दुःखद अनुभव आज येथे शेअर करत आहे। स्वामी भक्तांनो, काय झालं होतं ना की मी जेव्हा 9वीत होते तेव्हाच माझं एका मुलावरती प्रेम होतं आणि तेव्हा त्या 9वीतच घरच्यांच्या याच्यामुळे घरच्यांना कळालं आणि सर्व काही विस्कळीत होणार या भीतीने मला घर सोडावं लागलं आणि तिथून पुढचं सर्व शिक्षण माझं ज्यांच्यावरची प्रेम होतं त्यांनी घेतलं, कारण ते मला घेण्यासाठी तिथे आले होते आणि मला घेऊन गेले आणि मला हॉस्टेलवरती ठेवलं। मग 9वी 10वीपासूनचं पुढचं शिक्षण वगैरे सर्व काही त्यांनीच केलं। त्यामुळे जवळपास 5-6 वर्ष असेच गेले। त्यानंतर आमचं लग्न झालं। लग्न झाल्यानंतर खूप सुखाचा संसार दोघांचाही सुरू होता। आर्थिक वगैरे कुठलीच अडचण आमच्यावरती नव्हती। आम्ही ज्योतिबा आणि शंकर भगवान यांना खूप मानत असायचो। माझे मिस्टर ज्योतिबाची खूप सेवा करत असायचे आणि मी भगवान शंकरांची सेवा करत असायचे आणि मी देखील जॉबला होते। मीही जॉबला, मिस्टरही जॉबला। आर्थिक टंचाई अजिबात नव्हती। घरातही खूप प्रसन्न वातावरण, सर्व काही व्यवस्थित होतं। त्यानंतर मला प्रेग्नेन्सी राहिली। प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर खूप छान मुलगा देखील झाला। माझ्या मुलाला माझ्यापेक्षा पप्पांचा खूप लढाव होता। तो पप्पांकडे कंटिन्यू राहत असायचा। ते घरी आले की त्याला खूप असं आवडायचं त्यांच्याकडे जाण्यासाठी। आई आणि वडील ते दोन्ही ते एकच होते असं म्हणायला देखील हरकत नाही। सर्व काही व्यवस्थित चालू होतं, पण म्हणतात ना, कुणाची तरी नजर दृष्ट ही कधीतरी लागतच असते आणि आयुष्यामध्ये दुःख हे येत असतात। तसंच काही आमच्या बाबतीत देखील घडलं। काय झालं ना की मग असंच एक दिवस आम्ही नवीन घर घेण्याचं ठरवलं होतं। आता किती दिवस असं राहायचं, आपण स्वतःचं घर घेऊया असं मी म्हटली आणि आम्ही ठरवलं की घर घेणार। त्याच दिवशी काय झालं ना की मिस्टर एक फ्लॅट बघण्यासाठीच गेलेले होते आणि मी घरी आपलं काम आवरत होते। मुलाला झोपी लावलं आणि पटपट काम आवरत होते। त्याच वेळेस घराचा दरवाजा ठकठक असा आवाज आला। मी म्हटलं कोणीतरी असेल, जाईल म्हणून मी दरवाजा काही उघडला नाही, पण पुन्हा एकदा आवाज आला। पण मी म्हटलं नाहीतरी कोणीतरी असेल, बघावं म्हणून मी दरवाजा उघडला तर समोर एक मोठा फेटा घातलेला असा शर्ट घातलेला, धोतर घातलेले, पायामध्ये चामड्याची चप्पल आणि गळ्यामध्ये तांबड्याची पिशवी आणि हातामध्ये देवाचं काहीतरी हे होतं, टाक होता आणि असं घेऊन ती व्यक्ती माझ्यासमोर उभी होती। मी म्हटलं की बाबा मागण्यासाठी आलेले आहे। तर मग मी त्यांना काही न विचारता सरळ घरात गेले। ते म्हटलं आपण काहीतरी त्यांना तेल वगैरे काहीतरी द्यावावं म्हणून मी घरात गेली। पोळी, तेल, मीठ, मिरची वगैरे सर्व काही आणलं आणि मी ते बाबांना देऊ लागली। त्यावेळेस ते बाबा म्हटले की नाही, मला हे काही नको गं बाई असं म्हटले। मग मी म्हटलं बाबा तुम्ही काय घेणार? तर ते म्हटले मला एक ग्लास फक्त पाणी आण आणि असं म्हटले आणि मी पाणी आणण्यासाठी गेली आणि मी त्यांना पाणी दिलं। पाणी देणार तोच ते म्हटले, असं ते घराकडे बघू लागले आणि ते म्हटले की तुझा मुलगा हा जुना नोकरी आलेला आहे, त्याला कधीही हाताने पायाने कुणीही मारू नका, त्याला रागवू नका, त्याच्यावरती चिडू नका, कारण तो खूप हट्टी आहे। मी म्हटलं हो बाबा, तो खूप हट्टी आहे। त्यानंतर ते म्हटले की तुझा नवरा हा खरंच देव माणूस आहे, त्याच्या तू रोज पाया पडत जा, तो तुझ्यापासून खूप लांब जाणार आहे। आता मी असा विचार केला की माझ्यापासून लांब जाणार आहे म्हणजे ते कुठे त्यांचे दौरे हे चालूच असतात, कुठे ना कुठे जाणार असतात। म्हटलं कुठेतरी जाणार असेल असं मी म्हणजे माझ्या मनात हे केलं। त्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणे तुझं लवकरच तुझं स्वतःचं घर होणार आहे आणि जेव्हा तुझं नवीन घर होईल ना, त्या घरामध्ये मी चहा घेण्यासाठी येईल म्हणे। आता मला काहीच नको। मी म्हटलं पैसे तरी घ्या बाबा, काहीतरी घ्या, तर ते काहीच नाही। मग मी म्हणजे केलं, मागे गेली। त्यानंतर म्हटलं चला तुम्हाला चहा करते। म्हटलं बाबा थांबा म्हटलं। मग मी चहा ठेवण्यासाठी आतमध्ये गेले आणि पुन्हा येऊन बघते तर ते बाबा मला तिथे दिसलेच नाही। मी खाली जिन्या उतरून गेले, बघितलं तिथं कुठं दिसले नाही। शेजाऱ्यांनाही विचारलं तुम्हाला एक अशी व्यक्ती दिसली का? खालच्यांनाही विचारलं, पार्किंगमध्ये विचारलं, पण सर्वजण म्हणले की अशी व्यक्ती तर कुणी आलीच नाही। त्यावेळेस म्हटलं हे काय असेल आणि त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का, माझ्या कपाळाला हे लावलं होतं कुंकू, त्या देवाचं कुंकू घेतलं आणि माझ्या कपाळाला लावलं। कपाळाला ज्यावेळेस लावलं त्यावेळेस त्याच्यातील
जेव्हा कुंकू लावलं थोडंसं खाली पडतं ना, तर ते कुंकू जेव्हा खाली पडलं ना, जेव्हा त्यांच्या पायाभोवती पडलं तेव्हा ते कुंकू नसून तिथे तो गुलाल झाला होता. तर मग मी नंतर विचार केला की त्यांनी तर माझ्या कपाळा हे लावलं, कुंकू लावलं आणि खाली पडल्यावरती गुलाल का बरं दिसत आहे. मग मला काही एक कळायला मार्ग नव्हता. मग मी ते झाडूनी सुपलीने भरून टाकून लांब टाकून दिलं. म्हटलं काय असेल ते देवालाच माहिती. मग म्हटलं काही नसन ज्योतिबा आहेत म्हटलं, असं मी म्हटलं. आणि त्यानंतर मग मी माझ्या कामाला लागून गेली. मग मी मिस्टरांनाही सांगितलं की अशी अशी व्यक्ती आली होती आणि ते असे बोलत होते की तुमच्या मी रोज पाया पडत जा की तुम्ही माझ्यापासून लांब जाणार आहे. त्यावेळेस ते म्हटले हां लांब आता मी कुठं जाणार आहे तुला सोडून, तुझ्यापासून तर मी कुठंच लांब जाणार नाही, असं ते मला बोलले. आणि मग असंच चालू होतं. मग नवीन घरही झालं आमचं, नवीन घरात राहायला गेलो. आता जिथे नवीन घर घेतलं तिथे मग आमचा बिझनेसही थोड्याच अंतरावरती होता. मग बिझनेस जाणं येणंही सोपं पडतं म्हणून आम्ही तिथेच फ्लॅट घेतला. 3 BHK फ्लॅट घेतला. सर्व काही व्यवस्थित चालू होतं. त्यानंतर एक दिवस मिस्टर असेच रात्रीच्या वेळी घरी आले, कारण त्यांना बिझनेसमुळं रात्री येण्यासाठी कंटिन्यू 11, 12, 1 असंच वाजत असायचा. त्यामुळे ते रात्री घरी आले. घरी आल्यानंतर काय झालं ना की ते घरी आले आणि ते मला म्हटले की अगं आज एक विचित्रच मला काहीतरी जाणवलं म्हणे, मला असं माझ्या मागे कुणीतरी येत आहे असं जाणवलं म्हणे ज्यावेळेस मी ह्या पिंपळाच्या झाडापासून येत होतं तेव्हा. तर मला वाटलं की हे मला घाबरण्यासाठी किंवा माझी चेष्टा करण्यासाठी काहीतरी असं बोलत आहे, असं मी त्यांना इग्नोर केलं. म्हटलं नाही काही नाही, ठीक आहे, तुम्हाला थोडी भीती वाटली असेल असं वगैरे मीच त्यांना समजावून सांगितलं. त्यानंतर त्या दिवसेंदिवस त्यांचं वागणं हे चेंज होऊ लागलं. ते असे एकटक बघत बसायचे, कुणासोबत बोलत नसायचे. मी काही बोलली की म्हणायचे. अचानकच चिडायचे, काही नाही झालं तरी पण अचानक चिडायचे, अचानक रागवायचे. असं यांच्यामध्ये एवढे चेंजेस का बरं झाले काही कळत नव्हतं. दिवसभर ते एकदम व्यवस्थित राहायचे, पण जेव्हा रात्र जायची ते तिकडून कामावर न्यायचे त्यावेळेस वेगळंच काहीतरी बिहेवियर त्यांचं असायचं. आणि एक दिवस तर त्यांनी हद्दच केली. आली म्हणे मला नाही का जेवण करायचं म्हणे, जेवायला वाढ. तर मग मी जेवायला वगैरे वाढलं, त्यांचं जेवण झालं. आणि जेवण झाल्यानंतर काय झालं ना, आता चूळ भरतो, चूळ भरल्यानंतर आपण बेसिंगमध्ये चूळ भरतो. त्यांनी ती चूळ वगैरे भरली. ती बेसिंगमध्ये न भरता त्यांनी डायरेक्ट गॅसवरती ते हे केलं, चूळ ओतून दिली आणि तिथेच खाली हात धुतला. तरीही मी काही चिडचिड केली नाही, रागवली नाही. म्हटलं काहीतरी असेल, म्हटलं असं का बरं करता आहात तुम्ही. तर माझ्यावरती खूप जोरात रागवले आणि मग मीही शांत बसले. म्हटलं रात्रीची वेळ आहे, भांडण वगैरे करायला नको, म्हटलं नको, शांत घ्या, यांचं काहीतरी असेल असं मी मनात म्हटले. त्यानंतर काय झालं ना, तर सकाळी उठलं, मी त्यांना म्हटलं की तुम्ही असं का बरं केलं. तर ते म्हणे मी असं केलं नाही गं, मी असं काहीच केलं नाही, मी आलो आणि झोपलो, ते असं बोलू लागले. त्यावेळेस माझं तर पायाखालची जमीनच सरकली की काय झालं बाबा, काय नाही, काहीच माहीत नाही. आणि त्यावेळेस लॉकडाऊन देखील होतं, कोरोनाचा काळ होता, त्यामुळे कुणाकडं घेऊन जाणंचंही शक्य नव्हतं, कोणी काही बघतही नव्हतं. त्यामुळे मी सर्व बाजूनी पॅक झाल्यासारखे वाटत होते. मी ज्योतिबा महाराजांचा त्यांना रोज उदी लावायची, त्यांना आंघोळ घालायची, रुद्राचं हे करायची, महादेवाचे अभिषेक घालायची, त्यांना ते पाणी पिण्यासाठी द्यायची. कधी कधी तर ते पितानीच म्हणायचे हे काय आहे आणि ते फेकून द्यायचे, असे लांब फेकून द्यायचे ते पाणी. त्यावेळेस आता म्हटलं काय करावं. एक दिवस तर असंच झालं ना, रात्री आले, ते 12 वाजता आले असतील घरात. दरवाजा वाजला. त्यावेळेस मग मी दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्यानंतर त्यांच्या मागे ना एक कुत्रं होतं आणि ते त्यांना चाटत असं बसलं होतं. काळंभोर कुत्रं होतं आणि तेही त्यांच्यावरती प्रेम करत होते. एवढ्या वर्षापासून मी ज्याला ओळखते, ज्याला कुत्र्या मांजराचा प्रचंड राग येतो, तो आज यांना का बरं कुरवाळत आहे हे मला कळायला मार्ग नव्हता. आणि माझी सवय होती की हे करायचं, दारामध्येच गोमूत्र आणि मी पाणी ठेवत असायचे आणि आलं का लगेच हातपाय धुवायचे असते. त्या दिवशी मी गोमूत्र घेऊन शिंपडायला लागली की ते कुत्रं मागं पळायचं आणि मी पुढे घरात आली की ती लगेच मागे यायचं. असं का बरं होतं आहे काही कळत नव्हतं. मग मी लगेच त्या मिस्टरांना त्या अंगावरती गोमूत्र शिंपडावलं आणि त्यांना घरामध्ये ओढून घेतलं. त्यावेळेस ते प्रचंड माझ्यावर रागावले की त्या कुत्र्याला तू का बरं काढून दिलं, त्याला तू ठेवायचं होतं, म्हणून ते माझ्यावर रागावले. जेवले नाही, काही नाही, तसेच झोपी गेले. त्यानंतर दिवसेंदिवस खूपच भयानक त्रास होऊ लागला होता. माझे मिस्टर कधीही मासे खात नाही, कधीच नाही, पण त्या रात्री त्यांनी मासे आणले. मी म्हटलं आता काय करावं, मला ते तर करता येत नाही. मग मी यूट्यूबला पटपट रेसिपी वगैरे बघितली आणि मासे करायला घेतले. ते मला म्हणायचे झाले का आणि मला खूप काळे कुट्ट ते मासे करायला लावले. फ्राय केले आणि ते मासे त्यांनी खाल्ले.
काय कधीच खाणारा न माणूस आज इतका वेड्यासारखं का करतो आहे तेही कळत नव्हतं. मी जर कुणाला म्हणूही शकत नव्हते, कारण माहेरचे तर माझ्यासोबत कधी बोलतच नव्हते, कारण मी लव्ह मॅरेज केलेलं होतं आणि घर सोडून आलेली होती. माहेरच्यांना बोलण्याचा प्रश्नच नाही. सासरचे देखील नाराजच होते. सासरच्याही कोणी बोलू शकत नाही. आता लॉकडाऊन असल्यामुळे, करोना असल्यामुळे शेजारी पाजारी देखील कोणासोबत कोणी बोलत नव्हते. मी पूर्ण पॅक झालेली होती. मुलाकडे बघू का यांच्याकडे बघू हेच मला कळायला मार्ग नव्हता. तर काय करावं? मग एक दिवस असंच काय झालं ना, सकाळी मिस्टर लवकर उठले वगैरे, मग मी त्यांना देवपूजा करायला लावली. देवाला आंघोळ घाला म्हटलं, देवाचं नामस्मरण करा, देवापाशी बसा. आणि मग त्यांनी ते वगैरे सर्व काही केलं आणि ते म्हटले की मला आज जेवायला नको म्हणे, मी दुपारी आलो का मग जेवण कराल म्हणे. आणि मग ते गेले आणि मग मी गेल्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवला आणि दुपारी 12-1 वाजता मी फोन केला की जेवायला येताना. तर ते म्हटले नाही, दुकानावरती खूप गर्दी आहे, मी आता येऊ शकत नाही, नंतर गर्दी कमी झाली काही तू जेवण करून घे. मग मी जेवण वगैरे काहीच केलं नाही. मी त्यांचीच वाट बघत बसले. 4ही वाजले तरी ते घरी येत नव्हते. मी पुन्हा फोन केला तर ते म्हणणे अगं आज गर्दीच कमी होत नाही आहे, मी येत नाही म्हणे, असं म्हटले. मग त्यानंतर मग मी जेवण करून घेतलं. 4-5 वाजता मला खूप भूक लागली होती. माझं जेवण वगैरे झालं. त्यानंतर काय झालं ना का मग 10 वाजले. मग मी माझ्या मुलाला आणि चुलत दिराला त्यांच्याकडे पाठवलं. त्यावेळेस नाही का ते म्हटले की तुम्ही जा तिथं खेळले वगैरे, तुम्ही घरी जा म्हणे आणि पुन्हा येऊ नका म्हणे, आता मी येईन म्हणे थोड्या वेळाने. मग माझे मुलगा ते घरी आले. मला खूप भीती वाटत होती त्या दिवशी, काय हे असं का बरं करत आहे, जेवायला येईना काहीच नाही. मग त्या दिवशी काय झालं ना की रात्रीचे 12-1 वाजला असेल. 12-1 वाजता मी इतकी गाढ झोपले, इतकी गाढ झोप मला कधीच आली नाही. एवढे गाढ मी त्या दिवशी झोपी गेले. त्या दिवशी झोपी गेल्यानंतर मग झोपी वगैरे गेले. त्यानंतर काय झालं ना का मग मला माझ्या त्यांचे जे मित्र आहेत त्यांचा कॉल आला की ताई दादा आपल्याला सोडून गेले म्हणे. असं म्हटल्यानंतर माझी म्हटले दादा सोडून गेले, कुठे गेले, काय गेले, मला काहीच कळायला मार्ग नव्हता. तर ते म्हटले की दादा इथे नाही म्हणे, म्हणजे गेले म्हणे या जगातून ताई, आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेलो आहे म्हणे, असं म्हटले. त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांची डेड बॉडी घेऊन आले. मग आम्ही गावाकडे गेलो. त्यांचं पोस्टमॉर्टम वगैरे सर्व झालं. मी त्यावेळेस म्हणजे नुसतं ते सांगत होते की त्यांनी वरून उडी मारली, घरावरून उडी मारली, घरावरून उडी मारली. त्यांनी का मारली, कशी मारली काहीच माहीत नाही, कारण घरात तर आमचं काहीच भांडण नाही, काहीच नाही. मी सर्व काही सहन करत होती, तरी असं का बरं झालं. मग सर्व काही 10व्याचे 13व्याचे विधी वगैरे उरकले आणि मला स्वप्न पडायचं की माझे मिस्टर आमचं जिथे पुण्याला घर आहे तिथे ते बसलेले आहे, माझी वाट बघत आहे, मुलाची देखील वाट बघत आहे, असं स्वप्न पडत होतं. मग सर्व विधी झाल्यानंतर आता तिथे तर थांबण्याचा काही प्रश्नच नव्हता, कारण सासू सासरे वगैरे सर्व मलाच दोष देत होते. पहिल्यापासून तर माझ्यावरतीच ते टीका करत होते, मलाच दोष देत होते. त्यांची ते आणखीन बोलणे उणे धुणे ऐकण्यापेक्षा आपलं निघून यावं असं मी ठरवलं आणि मी ट्रेन पकडून निघून आले. खूप प्रवासाने दगदग वगैरे झाली होती, म्हणून म्हटलं थोड्या वेळ ती झोपावं. दुपारी आले आणि झोपल्यानंतर पुन्हा मला स्वप्न पडलं की माझे मिस्टर घरामध्ये आले आहे आणि त्यांच्यासोबत एक बाई आहे. असं स्वप्न मला पडलं होतं. ती बाईचा चेहरा इतका विचित्र होता की बस, केस मोकळे सोडलेले होते आणि ती बाई आहे, ती माझे पाय धरत आहे असं मला तिथे जाणवत होतं. त्यावेळेस मी खूप घाबरून उठली. म्हटलं आता काय करावं, आणि मी खूप डसडस रडू लागली की मी आता इथे राहूच शकत नाही असं मी म्हणत होते. आता मग मी काय करावं म्हणून असंच एका माझ्या मैत्रिणीला कॉल केला आणि त्यांना सांगितलं की असं आहे. मग त्यांनी सांगितलं की इथे याच्या अंगामध्ये हवा येते, तू इथे बघ. आणि तिथे बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्याला त्या दिवशीच अमावास्येच्या रात्री त्याला एक बाईने धरलेलं होतं म्हणे आणि ती त्याला नेण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण एवढ्या दिवस तो वाचला होता. पण त्या दिवशी ती खूप हवी झाली म्हणे आणि त्याला ती घेऊनच गेली म्हणे, तिनेच त्याला उडी मारायला लावली. असं जेव्हा सांगितलं त्यावेळेस मला खरंच खूप भयानक वाटत होतं. इतक्या दिवस मला विश्वास नव्हता की असं काही असतं, पण आता हे विश्वास माझा पटला होता. आता या घरात कसं राहावं हाच माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न होता. मग गणपती आले, मी गणपती बाप्पांना घरामध्ये बसवलं आणि ती बाई मला सतत घरामध्ये दिसत असायची, स्वप्नात दिसायची. त्या दिवशी मग मी
घरामध्ये गणपती बसवला आणि त्या गणपती बसवल्यानंतर कडाकडाने गणपतीच्या कडाने पूर्ण आग लागली होती. मग मी त्या गणपती पटकन उचलून घेतला आणि जी बाई मला दिसायची तशीच तिची छबी तिथं भिंतीवरती तयार झाली होती. मग मी पुन्हा त्या ब्राह्मणांना फोन केला, त्या काकांना, तर ते म्हटले की गणपती बाप्पाने तुझं विघ्न दूर केलं म्हणे, तिला तिथे भस्म केलं म्हणे, असं म्हणे. त्यावेळेस थोडं मला बरं वाटलं. आणि माझे मिस्टर माझ्या मुलाला कंटिन्यू दिसतात, कारण असं तो म्हणतो की पप्पा डॅडा डॅडा आले, बोट दाखवतो तर मला म्हणतो बघ इथं आहे डॅडा डॅडा. ते हसतो पण आणि त्यांच्यासोबत खेळतो पण. पण मला आता भीती वाटत नाही, कारण एक आधार वाटतो की नाही, माझे मिस्टर गेले तरी आमच्यासोबतच आहे. ज्या गोष्टी मला दिसत नाही त्या त्यांना दिसतात. माझ्यावरचं संकट येण्याआधीच ते दूर करतात. आज मी आता पॉझिटिव्हली घेते की माझे मिस्टरांचं माझ्यावरती खूप प्रेम होतं. आमच्या प्रेमासाठी ते आजही गेल्यानंतर देखील आमच्यासोबत आहे. हे मला खूप छान वाटतं. मी खूप प्रयत्न केला की त्यांना शांती मिळावं, पण सर्वजण म्हटले की त्यांना शांती मिळूच शकत नाही, कारण त्यांचा पूर्ण जीव तुमच्यामध्ये गुंतला आहे. ते तुम्हाला सोडून कधीच जाऊ शकत नाही, कारण तुम्हाला कोणी नाही हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे आता मला काहीच भीती वाटत नाही आणि मी माझ्या मिस्टरांसोबत ते गेल्यानंतरसुद्धा राहत आहे. हे होतं, असा मला आलेला अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना दिला. खरंच छान प्रचिती अनुभव आहे. पण ताई, तुमची चूक झाली. तुम्ही जर लवकर दादांना कुठेतरी नेलं असतं ना, तर ते दादा आज वाचले असते. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.